नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं मराठी कोडिंग शाळा या यूट्यूब चॅनलवर. तर आत्तापर्यंत आपण स्ट्रिंगचे बेसिक कवर केलेलं होतं. स्ट्रिंग काय असतं ते तुम्हाला सांगितलं होतं. स्ट्रिंगचं इंट्रोडक्शन दिलेलं होतं. आता आपण थोडं स्ट्रिंगच्या मागच्या गोष्टी पण रिवाईज करू आणि पुढचे जे प्रीडिफाईन फंक्शन आहे आणि रिव्हर्स स्ट्रिंग आणि पॅरेलल स्ट्रिंग हे सर्व प्रोग्राम आपल्याला या लेक्चरमध्ये घ्यायचे आहे. तर सगळ्यात पहिलं बघू आता. सगळ्यात पहिला जो क्वेश्चन आहे की म्हणजे स्ट्रिंगला आपण डिक्लेअर कसं केलं होतं, रिव्हिजन करू मागच्या गोष्टींची. तर पहिल्या गेलं तर मी तुम्हाला सांगितलं होतं की स्ट्रिंग म्हणजे काय. स्ट्रिंग म्हणजे दुसरं काही नसून एक काय कॅरेक्टर टाईपचा ॲरे. काय कॅरेक्टर टाईपचा ॲरे आहे. काय आहे पण तो काय होतो एंडिंग विथ काय एंडिंग विथ नल कॅरेक्टर. म्हणजे स्ट्रिंग एंड झाली की नाही हे कुठं समजतं, जर त्याच्या एंडला काय असेल नल कॅरेक्टर असेल तर समजून घ्यायचं तो स्ट्रिंग काय झाली, एंडिंग झाली. हे झाला पहिला पॉईंट. दुसरी गोष्ट म्हणजे मागच्या लेक्चरमध्ये आपण हे शिकलो की स्ट्रिंगला डिक्लेअर कसं केलं जातं. स्ट्रिंगला डिक्लेअर केलं जातं जसं की कॅरेक्टर ए ऑफ 10 जर घेतलं तर तुम्ही याच्यामध्ये काय करू शकता, जसं की मी टाकलं काय ए, त्याच्यानंतर टाकलं यम, नंतर काय आय, नंतर काय टाकलं टी, आणि एक ब्लॉक लास्टला ॲलोकेट होईल. तो कशासाठी होईल, आपला लास्ट ब्लॉक ॲलोकेट होईल कशासाठी होईल, आपल्या नल कॅरेक्टरसाठी होईल. कशासाठी होईल, आपल्या नल कॅरेक्टरसाठी तो लास्टला ॲलोकेट होईल. आणि याला जर प्रिंट करायचं असेल तर आपण काय करत होतो, डायरेक्टली प्रिंट टेप काय करत होतो. एक वे का तुम्ही डायरेक्टली काय करू शकता, फॉर लूप लावून %c करून प्रिंट करू शकता. आणि एक दुसरा वेज म्हणजे की स्ट्रिंगला जर प्रिंट करायचं असेल फॉरमॅट स्पेसिफायर कोणता आपला %s आणि ज्याला प्रिंट करायचं त्याचं नाव. अजून एक दुसरा वे स्ट्रिंगला डिक्लेअर करण्याचा की जसं कॅरेक्टर ए ऑफ 10 तुम्ही केलं आणि इथं डबल कोट्समध्ये JAYESH असं टाकलं तरी पण काय होणार आहे, सेम टू सेम आपलं होणार, स्टोअर होणार आहे. आणि लास्टला आपला एक ब्लॉक कशासाठी असेल, लास्टला एक ब्लॉक असेल आपले नल कॅरेक्टर जो काय डिनोट करेल, स्ट्रिंगला डिनोट करेल. याला जर प्रिंट करायचं असेल परत सेमच तुम्ही वापरू शकता. याला पण प्रिंट करायचं असेल तर सेम तुम्ही वापरू शकता. आलं देण्यात. ते स्ट्रिंगला डिक्लेअर करण्याचा वेळ स्ट्रिंग काय असतं हे तुम्हाला मी नीट शिकवलं होतं. नंतर मी शिकवलं होतं की युजरकडून इनपुट कसं घेऊ शकतो. ते युजरकडून इनपुट घेण्याचे युजरकडून स्ट्रिंगला इनपुट घेण्याचे वे कोणते वे सांगितले होते तुम्हाला मी. एक सांगितलं होतं पहिलं स्कॅनएपनी करू शकतो, दुसरं म्हणजे गेटएसनी करू शकतो, आणि तिसरं म्हणजे गेटएस. ही तिन्ही वे सांगितलेले होते. मला असं वाटत होतं की मागच्या लेक्चरमध्ये थोडी एनर्जी डाऊन होती, कारण शनिवार असलं की म्हणजे खूप सारे लेक्चर पण असताना बाकीचे आपले ऑफलाईनमधले, तर त्याच्यासोबतच मी शूट पण करतो. तर मला थोडं वाटत होतं की मागच्या लेक्चरमध्ये मी जेवढा मी परफॉर्मन्स द्यायला पाहिजे तेवढा दिला नाही गेला वाटतं. म्हणून मी परत सगळ्या गोष्टी काय करतो, रिव्हिजन आपल्या घेतो. तर स्कॅनएपसाठी मी तुम्हाला काय सांगितलं होतं, याला कसं करू शकता तुम्ही डायरेक्टली. पहिल्यांदा तुम्हाला सगळ्यांच्यामध्ये सेम राहील की एक कॅरेक्टर ॲरे डिक्लेअर करायचं आहे तुम्हाला. सगळ्यांच्यामध्ये काय कॅरेक्टर ॲरे डिक्लेअर करायचं आहे आपल्याला. इथं पण कॅरेक्टर ॲरे काय करायचं आहे, डिक्लेअर करायचं आहे. झालं पहिल्या स्टेपमध्ये सगळ्यांच्यात काही हेच आहे. मग युजरकडून एक मेसेज येईल की प्रिंटएफ. युजरकडून काय मेसेज येईल, एंटर अ स्ट्रिंग EAS लिहितो शॉर्ट फॉर्ममध्ये. आणि इथं पण काय सेम बघा, सेम काय इथं पण काय प्रिंटएफ काय एंटर अ स्ट्रिंग सेम इथं पण काय प्रिंटएफ एंटर अ स्ट्रिंग EAS लिहिलेलं आहे मी शॉर्ट फॉर्ममध्ये. झालं एंटर अ स्ट्रिंग मी तिघं जण इथं लिहून दिले. आता स्कॅनएपमध्ये काय यूज करतो डायरेक्टली. स्कॅनएपमध्ये तुम्हाला दोन्ही गोष्टी शिकवल्या मी. एक %s, तिथं ॲड्रेस ऑफ ऑपरेटर लावण्याची गरज आहे का, नाही. तुम्ही केलं तरी काही प्रॉब्लेम नाही आणि नाही केलं तरी काही प्रॉब्लेम नाही. डायरेक्टली काय करायचं, %s स्कॅनएप ए करून दिलं मी. सेम इथं काय केलं मी, गेटएसमध्ये काय पास करून दिला, फक्त हा ॲरे पास करून दिला. आणि गेटएसमध्ये काय होतं रे, गेटएसमध्ये
पहिलं म्हणजे ए पास करायचं, नंतर काय पास करायचं होतं, साईज ऑफ ए पास करायचं होतं, आणि नंतर काय पास करायचं होतं, std इन. याच्यासाठी तुम्हाला सांगितलं होतं हेडर फाईल आपल्याला इन्क्लूड करायला लागते std इनसाठी. आता प्रॉब्लेम काय होता, स्कॅन ॲपमध्ये काय आहे की इथं स्पेस नव्हता घेत. म्हणजे कसं, थोडंसं एक्झाम्पल आहे ना, इथं काय होतं, तुम्ही टॅब दाबलं, एंटर दाबलं किंवा स्पेस दिला तर स्कॅन ॲप त्याला काय रीड करू शकत नाही. झालं, स्कॅन ॲप काय त्याला रीड करू शकत नाही. म्हणजे ते जर तुम्ही असं लिहिलं काय JAYESH, तो करल, तो रीड करून घेईल. त्याच्या पुढं स्पेस देऊन मी काय केलं, कोडिंग असं जर लिहिलं तर तो फक्त JSलाच प्रिंट करेल. स्पेस नंतर जेवढं आहे ना त्याला काय तो प्रिंट करणार नाही. स्पेस नंतर जेवढं त्याला काय प्रिंट तो करणार नाही. नंतर मग तुम्ही बघितलं जर स्पेस सोबत रीड करायचं तर एक असेल गेट एस वे JAYESH, स्पेस दिलं, कोडिंग. तर जेश आणि कोडिंग दोघांना पण प्रिंट करायचं काम कोण करेल, विथ स्पेस. गेट एस म्हणजे काय, विथ स्पेस जर रीड करायचं तर आपण काय यूज करतो, गेट एस स्ट्रिंगला एड करतो. पण हा सेफेस्ट वे होता का, नाही. कारण की बघा तुम्ही कॅरेक्टर ॲरेमध्ये साईज किती दिली, 10, आणि ते कॅरेक्टर बघा किती, बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 आणि 13, टोटल 13 कॅरेक्टर येतो. तो 13च्या 13 पण प्रिंट करून देईल. पण तुम्ही साईज किती आहे, याच्या साईज किती आहे, 10 आहे, आणि एक ब्लॉक जर सोडला तर 9च कॅरेक्टर इथं स्टोअर व्हायला पाहिजे होते, 9च कॅरेक्टर स्टोअर व्हायला पाहिजे होतं. पण त्यांनी 13च्या 13 काय झाले, 13च्या 13 कॅरेक्टर दाखवायला लागला. म्हणून हा सेफेस्ट वे मानला जात नाही. सेफ नाही आहे का, कारण की तो डायरेक्टली अलोकेट करून देतोय ना, एला डायरेक्ट एक्सटेंड करून देतोय, बफर ओव्हरफ्लो. तो असं काही एरर दाखवतच नाही. डायरेक्टली काय करून देतो की अलोकेट करून देतो. जेवढे तुम्ही कॅरेक्टर टाकले ते सगळे काय होणार आहे, आपले अलोकेट होऊन जातील. मग त्याच्यापेक्षा सेफेस्ट वे कोणता आहे आपला, fgetS. सेफेस्ट वे कोणता आहे, fgetS. इथं काय होतं माहिती का, जर तुम्ही JS कोडिंग जर टाकलं, इथं काय टाकलं, JS कोडिंग जर टाकलं तर fgetS काय करलं, तुम्ही पूर्ण ए पास करता, साईज ऑफ ए पास करता. इथं डायरेक्ट मेन्शन करता ना एची जेवढी साईज आहे तेवढ्यांनी std इन. इथं काय होतं माहिती का, JS कोडिंग 10 ब्लॉक आहे ना, मग हे बघा 1 2 3 4 1 2 3 4 5 6, नंतर हा स्पेसवाला 7, नंतर 8 9 ब्लॉक होतील, आणि लास्टला आहे ना CO पर्यंतच प्रिंट होईल. म्हणजे याचं आउटपुट काय माहिती का, JAYESH स्पेस CO, आणि लास्टला एक ब्लॉक आहे ना, जो 10 नंबरचा ब्लॉक आहे, तो कशासाठी असेल माहिती का, स्ट्रिंगला एंड करण्यासाठी असेल. तो प्रिंट करताना आपल्याला दिसत नाही, म्हणजे एवढंच फक्त प्रिंट होईल. मग सेफेस्ट वे कोणता आहे, हा आहे. जे नवीन जेवढे कंपायलर त्याच्यामध्ये सगळ्यात सेफेस्ट वे कोणता आहे, fgetS सगळ्यात सेफेस्ट वे मानला जातो. समजलं, हा झाला. एवढं डिटेलमध्ये कोणी पण याचं एक्सप्लेनेशन नाही देते. आपण सगळ्या गोष्टी व्यवस्थित समजून घेतल्या. स्कॅन ॲप काय असतो, स्कॅन ॲपमध्ये बघितलं तर तो टॅब एंटर स्पेसला रीड नाही करत. तुम्ही CPPमध्ये पण जाशाल ना, इन पण तसं काम नाही करत. स्पेससाठी गेट लाईन वगैरे तिथं फंक्शन आहे. CPPमध्ये पण आपण खूप डिटेलमध्ये घेणार आहे, आणि स्टार्टिंगपासूनच घेणार आहे. समजलं, तर याचा तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता. तुमची एक समरी तुमची इथं होऊन जाईल. त्याचं व्यवस्थित तुम्ही स्क्रीनशॉट घेतला. आता नेक्स्ट जाऊ आपण पुढच्या गोष्टी समजून घेऊ, जे आपल्याला समजायचं होतं. काय समजायचं आपल्याला आता, आपल्याला समजायचं प्रीडिफाईंड फंक्शन. प्रीडिफाईंड स्ट्रिंग फंक्शन. तर कोणते फंक्शन आहे, तर पहिलं आहे strlen नावाचं फंक्शन. strlen नावाचं फंक्शन कशासाठी वापरतं माहिती का, strlen नावाचं फंक्शन वापरता स्ट्रिंगची लेंथ फाइंड करण्यासाठी. स्ट्रिंगची लेंथ पाहण्यासाठी. जसं की तुम्ही स्ट्रिंगमध्ये काय दिलं, कॅर काय दिलं, A10 दिला, आणि A10 मध्ये तुम्ही काय टाकताय, तुम्ही टाकलं, समजा काय टाकलं, तुम्ही टाकलं आशिष नाव टाकलं, आणि ते एंड केलं त्याला. कॅरेक्टर A10 मध्ये काय टाकलं, आशिष नाव टाकलं, आणि याची लेंथ तुम्हाला काउंट करायची ना, तर मी काय केलं, इंट l नावाचं एक व्हेरिएबल बनवलं, आणि याच्यामध्ये कोणतं फंक्शन वापर मी, strlen, आणि कोणाची लेंथ फाइंड करायची, ए, तर तुम्हाला ए पास करायचं. ए तुम्हाला पास करायचं, आणि या एलला काय करायचं, तुम्हाला प्रिंट करायचं फक्त. तुम्हाला सांगा लेंथ कोणत्या फॉर्ममध्ये राहील, इंटिजर फॉर्ममध्ये. तर म्हणून काय करा मी %d, आणि कोणाला प्रिंट करायचे, त्या एलला मी इथे प्रिंट करेल. मग याची लेंथ किती येईल सांगा बरं, 0 1 2 3 4 आणि 5.
काय मिळेल 5 म्हणजे टोटल बघायला गेलं तर किती आहे, बघायला गेलं तर किती आहे इथं डबल कोट्समध्ये जर धरलं तर याची लेंथ किती येणार आहे सांगा मला, याची लेंथ किती येईल 1 2 3 4 5 ब्लॉक तो घेतोय म्हणजे किती झाले टोटल याची लेंथ किती येणार आहे माझी 6 माझी लेंथ येणार आहे, किती येणार आहे 6 लेंथ येणार आहे. चला आपण आता याला चेक करून बघू, काय चेक करून बघू. तर सगळ्यात पहिलं काय आपलं कोड ब्लॉक्स ओपन करायचं. कोड ब्लॉक्स ओपन झालं की काय करायचं सगळ्यात पहिलं एक फाईलचं नाव द्यायचं. फाईलचं नाव दिल्यानंतर आपला पूर्ण प्रोग्राम तिथून पुढे सेव्ह करायला सुरुवात करायची. आता काल काय झालं मी याचं शूट केलेलं होतं पण मला असं जाणवलं की याच्यापेक्षा चांगलं आपण एक्सप्लेन करू शकतो त्या गोष्टी, मग मी परत शूट करतो त्या गोष्टी. आलं ना, मी काय करतो आता एम्प्टी फाईल याला सेव्ह केलं, मी सेव्ह केलं नंतर काय string1.c मी काय केलं string1.c नावाने फाईल इथे सेव्ह केली. नंतर काय केलं रे मी void main जसं आपण मेन फंक्शन स्टार्ट करतो तसं, आणि हे 20.03 पर्यंतच मेन फंक्शन आहे, तिथून पुढे तुम्हाला हेडर फाईल इन्क्लूड करावं लागतं. समजलं तुम्हाला, मी या गोष्टीवर खूप वेळा एक्सप्लेनेशन देऊन झालेलं आहे माझं. तर void main झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, void main झाल्यानंतर तुम्हाला एक कॅरेक्टर ॲरे डिक्लेअर करायचं आहे. जसं कॅर ऑफ काय केलं A10 तुम्हाला जेवढी साईज घ्यायची तेवढी घेऊ शकता आणि जेवढे कॅरेक्टर पाहिजे तेवढे तुम्ही अलोकेट करू शकता, फक्त साईजला बघूनच करत जा. समजलं. मी काय घेतो अमोल घेतो नाव, काय घेतो अमोल नाव घेतो. आता याची जी लेंथ आहे ना मला ती काय करायची मध्ये जाऊन स्टोअर करायची. str len नावाचं जे फंक्शन आहे ते कशासाठी वापरलं जातं स्ट्रिंगची लेंथ फाइंड करण्यासाठी वापरलं जातं. स्ट्रिंगची लेंथ फाइंड करायची. मी काय केलं कोणती स्ट्रिंग आहे ए ज्याला रेफर करतोय जो ॲरे कॅरेक्टर ॲरे त्याची जी लेंथ राहील ती काय करा प्रिंट करा. प्रिंट करायचं तर मग ती लेंथ कोणत्या फॉर्ममध्ये असते आपली इंटिजर फॉर्ममध्ये प्रिंट टॅब. इथं काय करेल मी इथं मॅसेज दिलो असं लेंथ ऑफ गिवन स्ट्रिंग इथं काय %d आणि कुठं स्टोअर आहे ती लेंथ, ती स्टोअर लेंथ मध्ये स्टोअर येते, एलला काय करेल मी इथे प्रिंट करा. तर बघा लेंथ ऑफ द स्ट्रिंग काय आली अमोलमध्ये किती लेंथ आहे सांगा बरं. इथं बघा अमोलमध्ये किती लेंथ आहे AMOL किती आहे 4 ब्लॉक आहे. 4 ब्लॉक आपले अलोकेट होणार आहेत. माझी लेंथ किती आली स्ट्रिंगची 4च माझी लेंथ आली. काय आली लेंथ किती आली माझी 4च माझी लेंथ आली. समजलं. म्हणजे कसं होणार आहे याच्यामध्ये कसं होणार आहे एकदा तुम्हाला एक्सप्लेन करतो मी कसं होणार आहे. इथं बघा इथं काय झालं तुम्ही 10 ब्लॉक अलोकेट केले होते. काय 10 ब्लॉक अलोकेट केले होते म्हणजे इथे 10 ब्लॉक बनतील सुद्धा. काय बनतील सुद्धा इथं काय A नंतर M नंतर O नंतर L त्याच्यानंतर \0 म्हणजे स्ट्रिंग एंड झाली तर एवढे इथपर्यंत आपण मानून चालू. नंतर काय 0 1 2 3 त्याची अशी इंडेक्सिंग राहील. मग त्यांनी बघितलं की इथं नंबर ऑफ ब्लॉक किती लागले 1 2 3 4 म्हणजे 4 लागले ना, तर इथे लेंथ किती माझी झाली 4 माझी काउंट झाली. मग सर म्हणशाल तुम्ही असं काही वे आहे का जो आपण काय करू शकतो डायरेक्टली काय करू शकतो. मी प्रीडिफाईन फंक्शनचा यूज नाही करायचा मला. विदाउट युझिंग प्रीडिफाईन फंक्शन आपण लेंथला प्रिंट करू शकतो का. म्हणजे जसं की ॲरेमध्ये कसं आपण जर आता मी इथं करतो जोपर्यंत आपल्याला नल कॅरेक्टर दिसत नाही तोपर्यंत तुम्हाला काय करायचं आहे तोपर्यंत काय करायचं लूप चालवायचं. म्हणजे याचं जर विदाउट युझिंग प्रीडिफाईन फंक्शन करायचं तर कसं होईल इथं आता याला काय करतो मी कमेंट करून देतो आणि कमेंट करतो आणि इथं काय करतो एक लूप लावतो. लूपमध्ये काय करतो इंट i = 0 पासून लूप स्टार्ट करतो. काय 0 इंडेक्सपासून काय करतो लूपला स्टार्ट करतो. 0 इंडेक्सपासून लूप स्टार्ट झाल्यानंतर a ऑफ i जोपर्यंत म्हणजे a ऑफ i जोपर्यंत काय नॉट इक्वल टू काय होईल नॉट इक्वल टू काय होऊन जाईल नॉट इक्वल टू काय व्हायला पाहिजे 0 तोपर्यंत काय करायचं तुम्हाला आयला काय करा प्लस करा. काय करा आयला प्लस करा आणि त्याच्यात काहीच टाकत नाही. मी डायरेक्टली काय करतो आयला प्लस केलं म्हणजे काय लूप एकदा चालेल आणि नंतर काय होईल मी इथे डायरेक्टली ना आयला प्रिंट करतो. काय करतो आयला प्रिंट करतो. तुम्ही बघा आता मी काय केलेलं आहे मी एवढंच बघितलं फक्त स्टोअर कसं होणार आहे. स्टोअर बघितलं तर AMOL आणि इथं काय \0 आलं म्हणजे काय इथं मला थांबायचं आहे. मग जोपर्यंत \0 येत नाही तोपर्यंतच आपलं काय राहणार आहे
जोपर्यंत आपलं नल कॅरेक्टर येत नाही तोपर्यंतच काय राहणार आहे, आपले कॅरेक्टर राहणार आहे, तोपर्यंतच काय राहणार आहे, कॅरेक्टर राहणार आहे. मी इथं काय केलं, F9 दाबलं. इथं काय केलं, ही स्क्रीन आधी मिटवतो मी आणि याला रन करतो. बिल्ड अँड रन. बिल्ड अँड रन झालं. इथे काय झालं, F नॉट इक्वल टू, तर वाटलं चला लूप पण लावून देतो इथं. हां, अजून इथं इथे चुकी झाली आपली. एमटी लूप लावला तर काय होणार आहे का नाही, ते लूप लावल्यानंतर त्याच्या आय आपण बाहेर प्रिंट करतो. F9 दाबला मी. इथे काय झालं आता, हां, या आयला मी ना ग्लोबली डिक्लेअर करतो. काय करतो, या आयला ग्लोबली डिक्लेअर करतो, म्हणजे इंट आयला काय करतो, ग्लोबली डिक्लेअर करतो. नाही तर काय तो लूप तो आयचा स्कोप काय, ते दोन्ही याच्यापर्यंत लिमिटेड राहील. काय दोन्ही यांच्यापर्यंत लिमिटेड राहील. F9 केलं मी. F9 केलं बघा. लेंथ ऑफ द स्ट्रिंग विदाउट युझिंग प्रीडिफाईन फंक्शन पण आपण कॅल्क्युलेट केले. त्या विदाउट युझिंग प्रीडिफाईन फंक्शन पण कॅल्क्युलेट केले. काय लॉजिक लावलं रे मी, काय लॉजिक लावले, इथं बघा. AMOL जोपर्यंत \0 येत नाही तोपर्यंत काय केलं मी, लूपला ट्रॅव्हर्स करत राहिलो. काय केलं, जो ए आपला ॲरे आहे त्याला काय केलं, ट्रॅव्हर्स करत राहिलो. जो जेव्हा \0 आला तेव्हा काय करायचं, लूप ब्रेक झालायचं. लूप ब्रेक झाल्यानंतर आयमध्ये जी व्हॅल्यू राहील तीच काय राहणार आहे, माझी लेंथ राहणार आहे. तीच काय राहणार आहे, माझी लेंथ आहे. तर कुठं ब्रेक झाला आपला, I=4 माझा ब्रेक झाला. तर 4 ब्रेक झाला म्हणजे तो 4च काय राहणार आहे, माझी पूर्ण ॲरेची लेंथ राहणार आहे. समजलं. तर हे झालं आपलं strlen नावाचं फंक्शन. काय strlen नावाचं फंक्शन इथे कव्हर झालं. समजलं. तर विदाउट युझिंग strlen आणि विथ युझिंग strlen दोन्ही जर विचारलं तुम्ही काय स्ट्रिंगची लेंथ फाइंड इथे करू शकता. समजलं. हा इंटरव्ह्यूमध्ये तुम्हाला विचारला जाऊ शकतो. आलं देणार. आता नेक्स्ट आपण काय करू, दुसरा एखादा प्रोग्राम स्टार्ट करू. एक फंक्शन अजून एक बघू कोणतं जे आपल्याला बघायचं. नेक्स्ट जे फंक्शन आहे ते आहे str रिव्हर्स. म्हणजे स्ट्रिंगला रिव्हर्स करायचं मला. स्ट्रिंगला रिव्हर्स कसं करायचं, JAYESH हे नाव आहे ना, याला रिव्हर्स करून काय HSEYAJ असं रिव्हर्स करायचं. तर रिव्हर्स करायचं तर स्ट्रिंगमध्ये सी लँग्वेजमध्ये डायरेक्टली strrev नावाचं फंक्शन आहे. काय str रिव्हर्स नावाचं फंक्शन आहे. रिव्हर्स करायचं मग कोणाला, जर हा एमध्ये स्टोअर आहे कॅर A10 मध्ये हा स्टोअर आहे, तर तुम्ही काय करू शकता, एला इथं पास करू शकता. एला पास केल्यानंतर तुमची रिव्हर्स होऊन स्ट्रिंग काय मिळेल तुम्हाला, सेम टू सेम अशीच मिळेल. काय मिळेल, सेम टू सेम अशीच मिळेल. तर कसं होईल याचं कसं होईल इथं मी तुम्हाला सांगतो. रिव्हर्स स्ट्रिंग. तर आपल्याला काय शिकायचं आता, रिव्हर्स स्ट्रिंगचं प्रीडिफाईन फंक्शन आपल्याला शिकायचं. काय रिव्हर्स स्ट्रिंगचं प्रीडिफाईन फंक्शन. इथं अमोल आहे ना, इथं काय करून देतो मी JAYESH नाव करून देतो. आणि इथं काय करतो मी strRv नावाचं जे फंक्शन आहे, स्ट्रिंगला रिव्हर्स करण्याचं जे फंक्शन आहे, त्याच्यामध्ये काय पास करतो मी, पास करतो A. आणि याला काय करतो, एला इथं मी परत प्रिंट करतो. प्रिंट काय करतो मी, एला प्रिंट करतो. तो प्रिंट %s स्ट्रिंग मला परत प्रिंट करायची, रिव्हर्स स्ट्रिंग प्रिंट करायची. आणि कशामध्ये स्टोअर आहे, एला मी इथे प्रिंट करून दिली. F9 दाबलं. पहिले म्हणजे ती मागची जी स्क्रीन आहे त्याला काय करायचं, क्लोज करून घ्यायचं. नंतर मग आपलं बिल्ड अँड रन करायचं. आणि बिल्ड अँड रन केल्यानंतर बघा जेश आपलं काय पूर्णपणे रिव्हर्स झालेलं. काय रिव्हर्स झालेलं बघायचं, कसं रिव्हर्स झालेलं इकडे बघा. याला क्लोज करतो मी. इथं बघा सगळ्या गोष्टी व्यवस्थित चालू आहे. इथं बघा JAYESH त्याला रिव्हर्स केलं तर काय येईल, माझे HSEYAJ. इथं पण बघू शकता HSEYAJ झाली रिव्हर्स. हे झालं कशाने, strRv नावाच्या फंक्शनने. मोस्ट ऑफ द इंटरव्ह्यूमध्ये तुम्हाला काय विचारलं जातं की स्ट्रिंगला तुम्ही काय करा, रिव्हर्स करा. काय करा, रिव्हर्स करा. कोणत्या वेळी, विदाउट युझिंग strRv नावाचं फंक्शन. तर आता जसं मी लेंथ जसं कॅल्क्युलेट करायचं शिकवलं विदाउट युझिंग strlen नावाचं फंक्शन, तसंच मी आता तुम्हाला शिकवतो स्ट्रिंगला रिव्हर्स कसं करायचं विदाउट युझिंग strRv नावाचं फंक्शन. strRv नावाचं फंक्शन. तर इथं लक्ष द्या थोडंसं. आता काय रिव्हर्स स्ट्रिंग विदाउट, तुम्हाला हा क्वेश्चन 100% विचारतील इंटरव्ह्यूमध्ये पण आणि इव्हन तुमच्या कॉलेज एक्झाममध्ये पण येऊ शकतो.
विदाउट युजिंग strrv नावाचं जे फंक्शन आहे त्याचा यूज नाही करायचं तुम्हाला. आणि तुम्हाला काय करायचं, एक रिव्हर्स स्ट्रिंग करायचं. जसं की एक स्ट्रिंग दिलेली आहे, त्याचं काय आहे, JAY ES आणि एक ब्लॉक अजून घेतो H आणि एक ब्लॉक कशासाठी घेतो मी, नल कॅरेक्टरसाठी पण काय घेतो, एक ब्लॉक घेतो. काय घेतो, एक ब्लॉक घेतो. आता याची साईज कशी करतो मी, 0 1 2 3 4 5 आणि 6. 0 1 2 3 4 5 आणि 6. आता इथं काय करतो माहिती का, मला सांगा स्वॅप करायचं म्हणजे कुठून स्वॅप करायचं. जर मला सांगा याची लेंथ किती आहे, याची लेंथ किती आहे, याची लेंथ बघायला गेलं तर 1 2 3 4 5 6 7. 7 काय याची, 7 नाही, किती लेंथ आहे, 6 लेंथ आहे. इकडे बघा 1 2 3 4 5 6. 6 काय राहणार याची लेंथ राहणार आहे. जर मी याला n मध्ये स्टोअर केलं तर n इज इक्वल टू काय केलं, 6 केलं. मी काय केलं, याची लेंथ किती आहे, 6 आपली लेंथ आहे. किती लेंथ आहे, 6 लेंथ आहे. तर n इज इक्वल टू काय केलं मी, 6 केलं. आणि इथं काय करतो माहिती का, एक इथं पॉइंटर लावून देतो मी स्टार्ट नावाचा, आणि एक आहे ना एंड -1 म्हणजे काय, n -1 म्हणजे काय, एंडवाला पॉइंटर काय करतो इथं लावून देतो. काय केलं, स्टार्टवाला इथं लावला आणि एंडवाला काय इथं लावला. आता याला खूप जण खूप वेगळ्या वेने शिकवतात, काही जण खूप कॉम्प्लेक्स करून पण सांगतात, पण आपण एकदम इझी वेने हा प्रोग्राम तुम्हाला शिकवणार. मला सांगा याची स्वॅपिंग कुठपर्यंत होऊ शकते. स्वॅपिंग जर बघायला गेलं तर स्वॅपिंग असं होऊ शकते का, याचं स्वॅपिंग बघा, एक टेम्पररी व्हेरिएबल राहील, टेम्पररी व्हेरिएबलच्या मदतीने काय करू शकतो आपण, स्वॅपिंग करू शकतो. काय स्वॅपिंग करू शकतो ना, स्वॅपिंग करू शकतो. C++ मध्ये डायरेक्ट स्वॅप नावाचं फंक्शन आहे. आलं. इथं आपल्याला काय, जर मी काय केलं, या जेला काय याच्यासोबत स्वॅप केलं, जेला याच्यासोबत स्वॅप केलं आणि याचला इथं आणलं, तर पहिलं आपलं होऊन जाईल. त्याच्यासाठी मला काय लागेल, एक टेम्पररी व्हेरिएबल लागेल. टेम्पररी व्हेरिएबलमध्ये काय करेल मी, इथं बघा एक एक स्टेप मी लिहित चाला, जसं जसं शिकवतो एक एक स्टेप तुम्हाला काय करायची, लिहित चालायचं. तर मी काय केलं, याच्यामधला जो H आहे ना किंवा जो J आहे ना, त्याला काय केलं, आधी टेम्पररी व्हेरिएबलमध्ये आणलं. आणि जो हा H इथं होता ना, त्याला कुठं आणलं मी, स्टार्टच्या ठिकाणी आणलं. मग नंतर काय केलं मी, नंतर केलं मी इथला जो J आहे ना, तो काढून कुठं टाकला, इथे टाकून दिला, इथे टाकून दिला. झाला पहिला स्वॅप, पहिला स्वॅप झाला. हो, पहिला स्वॅप झाला. नंतर अजून पुढचे कोणते स्वॅप करायचे आपल्याला, स्टार्टला काय करायचं, पुढं ++ करायचं. मी काय केलं, स्टार्ट आणि एंडला काय केलं, इथं स्वॅप केलं. आता त्याच्यानंतर काय करतो मी, या स्टार्टला करतो ++, स्टार्टला काय करतो मी ++, म्हणजे स्टार्ट आता इथून हटून कुठं होईल आपलं, स्टार्ट इथून हटून कुठं चाललं जाईल आपलं, एंड पण इथून हटून कुठं चाललं जाईल, एंड आपला चालला जाईल इथे, स्टार्ट पण कुठं चाललं जाईल इथे. ज्याचे स्टार्ट आणि एंड ज्याला पॉईंट करता त्याला काय करा तुम्ही, स्वॅप करा. स्वॅप करा, तर स्वॅप करत असताना कोणाला स्वॅप करायचं, हा जो ए इथं काढून टाका, त्याला कुठे टाका, टेम्पमध्ये टाका. आणि जो आपला यस आहे त्याला यसला काय करा तुम्ही, याच्या करेक्ट पोझिशनवर टाका. कुठं, इथून काढायचं आणि यस कुठं टाकायचं आपला, जो जिथं स्टार्ट पॉईंट करते तिथे यस टाकायचं, आणि जिथं एंड पॉईंट करतो तिथं काय, जो ए होता तो काय करायचं, मला इथे टाकायचं. ए कुठं टाकायचं, इथे टाकायचं. झालं. नंतर आता काय करायचं, स्टार्टला ++ करायचं. काय करायचं, स्टार्टला ++ करायचं, स्टार्टला ++ करायचं. एंडला पण काय करायचं, -- करायचं. एंडला कावर मायनस करायचं, कारण तो आपण इकडे इकडे आणतोय ना, एंडला इकडून इकडे घेऊन जातोय, स्टार्टला काय करतो, इकडून ++ करतोय. तर इथं काय करायचं मला, एंड चालला जाईल इथं. एंडला काय केलं मी -, स्टार्टला काय केलं मी ++ करून दिलं. काय केलं, स्टार्टला ++, एंडला -. आता हे दोघं काय होतील, स्वॅप होतील. स्वॅप होतील तर पहिला कोण खाली करा तुम्ही, वाय खाली करा. वाय खाली केला, वाय खाली केला, इथं वाय टाकला मी. नंतर काय करा तुम्ही, इथून हा हटून द्या, वाय इथून खाली झाला, इथला ई ना इथं टाका, ई काय करा इथे टाका, आणि जे वाय आहे ना त्याला काय करा इथं टाकून द्या, वाय त्याला काय करा इथं टाकून द्या. पुढं इथे वायला काय करा तुम्ही इथं टाकून द्या. नंतर आता बघा एक पॉईंट असा येईल की स्टार्ट आणि एंड काय कुठपर्यंत न्यायचे, जोपर्यंत स्टार्ट आणि एंड काय, स्टार्ट आपला कायम बघा काय ऑलवेज लेस दॅन काय पाहिजे, एंडपर्यंत पाहिजे, तोपर्यंतच काय करू शकतो, स्वॅपिंग करू शकतो. त्याच्या पुढे जर एंड चालला गेला तर, एंड होता होता क्रॉस जर झाले दोघं, तर काय ऑब्विसली स्ट्रिंग आपली संपलेली, स्ट्रिंग संपलेली. मग मला न्यायचं कुठपर्यंत, जोपर्यंत स्टार्ट काय लेस दॅन इक्वल टू एंड आहे, तोपर्यंतच काय करायचं मला, तोपर्यंतच काय करायचं, हे स्वॅपिंगचं काम करायचं. बघा ही जर मी JAYSला
रिवर्स केलं तर काय मिळेल मला HSEYAJ HSEYAJ समजलं. तर हा झाला आपला रिव्हर्स स्ट्रिंगचं लॉजिक आणि एकदम सोप्या वेने मी तुम्हाला समजावलं आहे. याचा कोड कसा होईल रे, कोड कसा होईल हे तुम्हाला मी इथं सांगतो. कोड इथं सांगतो तुम्हाला. इथं व्यवस्थित कोडकडे लक्ष द्या. आधी तुम्हाला स्टार्टिंग काय आहे ते तुम्हाला समजवतो. आलं. याचा कोड कसा होईल याच्याकडे लक्ष द्या तुम्हाला. कोडमध्ये सगळ्यात पहिले तुम्हाला काय करायचं आहे, इंट स्टार्ट नावाचा एक पॉईंटर घ्यायचा आहे जो काय करेल 0 याला पॉईंट करेल. नंतर काय करायचं आहे, इंट एंड नावाचा एक पॉईंटर राहील जो कशाला पॉईंट करेल रे, n-1 ला पॉईंट करेल. झालं. स्टार्ट कुठं 0 ला पॉईंट करेल, एंड कुठं करेल n-1 ला करेल. नंतर काय करायचं तुम्हाला मी काय कंडिशन सांगितली, व्हाईल काय करायचं आहे, जोपर्यंत स्टार्ट काय तुमचा लेस दॅन इक्वल टू एंड आहे तोपर्यंत काय करायचं तुम्हाला स्पेसिफिक काम करायचं. कारण हे परत करायचं आहे ना, परत करायचं. तुम्हाला लूप ब्रेकिंगची कंडिशन मिळून गेली काय, स्टार्ट ऑलवेज जोपर्यंत काय लेस दॅन इक्वल टू एंड आहे तोपर्यंतच काय करायचं तुम्हाला खालचं काम करायचं. आणि ते काम काय, इंट टेम्प इज इक्वल टू ए ऑफ स्टार्ट काय करायचं खाली करायचा. जो खाली झाला त्याच्यामध्ये काय टाकायचा, एंड जो पॉईंट करतोय ए ऑफ एंड ज्याला पॉईंट करतोय तो काय करायचं स्वॅप करायचा आहे. नंतर ए ऑफ एंडमध्ये काय टाकायचं रे, ए ऑफ एंडमध्ये तुम्हाला टाकायचं काय, ए ऑफ एंडमध्ये तुम्हाला टाकायचं टेम्प. जे टेम्पमध्ये ते काय करायचं तुम्हाला ए ऑफ एंडमध्ये टाकायचे. आणि ए ऑफ एंडमध्ये टाकल्यानंतर तुम्हाला काय करायचं त्याच्यानंतर स्टार्टला काय करायचे, स्टार्टला पुढे घेऊन जायचे आणि एंडला काय करायचे मायनस करायचं. जसं लूप ब्रेक झाला तुम्हाला काय करायचं त्या स्ट्रिंगला इथे प्रिंट करायचं. तर तुम्हाला काय दिसेल एक रिव्हर्स स्ट्रिंग आपल्याला इथे मिळेल. आलं ना. याचा अजून एक वे तुम्हाला तो नोट्समध्ये दिलेला आहे, तो तुम्हाला जो करायचा तो करा. पण हा सगळ्यात इझी वे वाटला मला, ज्याच्यामध्ये कोणतंही प्रीडिफाईन फंक्शन यूज केलेलं नाही, कोणत्याही लेंथचं पण फंक्शन यूज केलेलं नाही. लेंथचं पण फंक्शन यूज करावं लागेल. का बरं माहिती का, कारण हा n कसं काय फाइंड होईल. समजलं, n तुम्ही बाय डिफॉल्ट देऊ शकता किंवा पण आपल्याला लेंथ माहीत पाहिजे तर str लेन नावाचं फंक्शन यूज करू शकता तुम्ही. पण हा सगळ्यात बेस्ट वे, तुमचं कन्फ्युजन पण होणार नाही आणि इझी पण तुम्हाला समजायला आहे. आलं ना. तर याला तुम्हाला काय करतो मी पहिले इम्प्लिमेंट करून दाखवतो आणि मग ड्राय रन करून दाखवतो. आलं ना. या अशा गोष्टी आहे, हा एक्सपिरियन्सनुसार देत असता. म्हणजे मी मॅन्युअल वेज शिकत होतो, L-1 -I त्यावेळी शिकत होतो. पण मला हा वे सगळ्यात सेफेस्ट वाटला, सगळ्यात इझी पण वाटला. तर ह्या वेळी पण तुम्ही शिकू शकता. आता काय मला जी स्ट्रिंग आहे ना मला काय करायचं रिव्हर्स करायचं आणि तिथं मला कोणते strrv नावाचं असं फंक्शन यूज नाही करायचं. काय कोणते str नावाचं rv नावाचं फंक्शन नाही यूज करायचं. मी काय केलं स्टार्ट नावाचं एक, याला 2 पॉइंटर अप्रोच पण म्हणतात, DSC मध्ये खूप डीपमध्ये शिकवणार आहे तुम्हाला मी. स्टार्टमध्ये काय 0 आणि एंडमध्ये काय, एंडमध्ये आहे आपला n-1. मध्ये काय n-1. मग या n ला कॅल्क्युलेट करावं लागेल ना आधी. मग इंट n इज इक्वल टू जे आपण मागं फंक्शन शिकलो होतो str लेन नावाचं जे फंक्शन आहे त्याच्यामध्ये काय पास केलं मी मी इथं पास केलं. मी इथं पास केलं. हा वे असा आहे स्ट्रिंगला रिव्हर्स करण्याचा. हा इंटरव्ह्यूमध्ये पण तुम्हाला विचारतील रिव्हर्स स्ट्रिंगचा प्रोग्राम. कोणी इन जनरल पण आला ना तरी तुम्हाला रिव्हर्स स्ट्रिंगचा प्रोग्राम विदाउट युजिंग कोणते पण प्रीडिफाईंड फंक्शनचा यूज न करता. आता बेसिक लेवलला तुम्हाला सीमध्येच मी शिकवून देतोय सगळ्या गोष्टी. काय कारण की मला माहिती इनबिल्ड फंक्शनॅलिटीज न विचारता ती लॉजिकली तुम्ही किती चांगले त्या गोष्टीवर जास्त फोकस होणार. आलं. मग कोणती लँग्वेज शिकत असताना तुम्ही जास्त त्याच्या फास्ट वेने शिकण्यापेक्षा तुम्ही ती लँग्वेज शिकून स्वतः लॉजिकली किती चांगले इम्प्रूव्ह व्हाल याच्याकडे जास्त लक्ष द्या. आलं देणार. कारण सिंटॅक्स कोड सगळे पडलेले ChatGPT स्वतः देऊन देते, पण तुमचं लॉजिक काय झालं पाहिजे, डेव्हलप झालं पाहिजे. त्या लॉजिकल वेनीच आपल्याला काय कोणती पण प्रोग्रामिंग लँग्वेजचा स्टडी करायचं. झालं. एंड झालं. याच्यानंतर काय करायचं आहे मला, हे झाल्यानंतर मी इथं काय लावलं होतं व्हाईल काय स्टार्ट जोपर्यंत लेस दॅन इक्वल टू एंड आहे तोपर्यंतच तुम्हाला काय करायचं रे, तुम्हाला करायचं एक काम. काय काम करायचं आहे, एक टेम्पररी व्हेरिएबल घ्या जे स्वॅपिंगसाठी लॉजिक होतं तेच इथे येऊन जाणार आहे. टेम्पररी नावाचं एक व्हेरिएबल घ्या इंट टेम्प नावाचं. त्याच्यामध्ये तुम्ही काय करा, स्ट्रिंगचं जे स्ट्रिंगमधला जो स्टार्ट आहे म्हणजे 0 येईल पहिल्यांदी. नंतर काय होईल त्या एच्या स्टार्टमध्ये काय करा तुम्ही
स्टार्टमध्ये जो एंडला पॉईंट करतोय त्याला टाकून द्या, एंडला जो पॉईंट करतोय त्याला टाकून द्या. नंतर काय करा तुम्ही, एचा जो एंड आहे त्याच्यामध्ये काय करा तुम्ही, टेम्पला टाकून द्या, टेम्पला टाकून द्या. आणि त्याच्यानंतर काय सांगितलं तुम्हाला मी, स्टार्टला काय करा तुम्ही प्लस प्लस करा, एंडला काय करा तुम्ही मायनस मायनस करा. आणि नंतर जसाही हा लूप ब्रेक झाला तुम्हाला काय करायचं, एला इथे प्रिंट करायचं. काय करायचं, एला इथं प्रिंट करायचं. F9 केलं मी, इथं प्रिंट करतो. पहिले तर ही मागची स्क्रीन आहे, याला काय करा क्लोज करा तुम्ही. क्लोज केल्यानंतर इथं काय करा, बिल्ड अँड रन. बिल्ड अँड रन केलं तर बघा HSEYAJ आपलं लॉजिक इथे सक्सेस झालेलं आलं. तर याला काय करतो मी आता, याला परत बिल्ड अँड रन करतो मी आणि तुम्हाला सगळ्या गोष्टी व्यवस्थित आधी तर सगळं समजून सांगतो काय चाललं आहे काय नाही. आलं, पूर्ण ड्राय रन करून दाखवतो. जसं बघा इथं काय केलं मी, कॅर A10. A10 नंतर काय केलं मी, जेश, JAYESH. जेश आपला काय आहे, इथं काय झालं, जेश आपलं काय आहे पूर्ण, जेश आपलं एक स्ट्रिंग आहे. याला काय करायचं, मला रिव्हर्स करायचं. तर रिव्हर्स करायचं तर मी काय केलं, पहिली त्याची लेंथ फाइंड करून घेतली. लेंथ किती मिळाली, 1 2 3 4 5 6. तर लेंथ काय मिळाली मला, 6 मिळाली. आणि 6 मिळाल्यानंतर मी काय केलं, इथे याला स्टोअर केलं. एक ॲरे आहे ना आपला, तर JAYESH असं काय झालं, स्टोअर झालं. आणि एक ब्लॉक एक्स्ट्रा कशाला राहील, स्ट्रिंगच्या एंड होण्याला. काय एंड होण्याला एक ब्लॉक एक्स्ट्रा राहील. इथं सगळे काय सिंगल कोट्समध्ये दिलेले राहील, सिंगल कोट्स सिंगल कोट्स सिंगल कोट्स. काही बेसिक गोष्टी मी जर लिहिल्या नाही तरी तुम्हाला समजायचं, कारण आपण इंट्रोडक्शनमध्येच या गोष्टी मी डिस्कस करत असतो. 0 1 2 3 4 5 आणि हा 6 वाला ब्लॉक राहील. पण मी काय सांगितलं, लेंथ कुठपर्यंत काउंट होईल, ही फॉर लूपमध्ये जसं प्लस प्लस केलं तर जसा तो आला /0 आला तसं तुम्हाला काय करायचं, लूप ब्रेक करायचं आहे. आणि लास्टला जी व्हॅल्यू राहील तीच काय राहणार आहे, आपली लेंथ राहणार आहे. याची लेंथ किती आली, 6. आता मी काय केलं, स्टार्ट इथं काय पॉईंट करून दिलं, स्टार्ट 0ला पॉईंट केला आणि एंड कुठं पॉईंट केला, n-1 म्हणजे 6 - 1 म्हणजे काय, इथं एंड मी पास केलं. एंड कुठं पॉईंट केला मी, इथे. स्टार्ट कुठं पॉईंट केला, इथे. नंतर मी काय सांगितलं, जोपर्यंत स्टार्ट लेस दॅन एंड आहे तोपर्यंत तुम्हाला काय करायचं, स्वॅप करायचे. स्वॅप करायचं ते एक नवीन ॲरे बनवतो मी, तसं बनणार नाही, त्याच ॲरेमध्ये स्वॅप होईल. पण मी एक नवीन ॲरे बनवतो त्याच्यामध्ये काय 0 1 2 नंतर काय 3 नंतर काय 4 आहे, नंतर काय 5 आहे. तिथं काय एक नवीन ॲरे मी बनवतो. स्वॅप केलं, या दोघांना स्वॅप केलं तर मला सांगा, H इकडे जाईल आणि J कुठं येईल, इथे येईल. काय झालं, H इकडे येईल आणि J कुठं जाईल, आपलं इथं जाईल. हे स्वॅप कसं होतं समजतंय ना. एक टेम्पररी व्हॅरिएबल राहील, त्या टेम्पररी व्हॅरिएबलमध्ये काय केलं तुम्ही, जो A ऑफ स्टार्ट आहे, A ऑफ स्टार्ट म्हणजे स्टार्ट ज्याला पॉईंट करतो त्या Jला काय केलं तुम्ही, टेम्पमध्ये टाकलं. आणि नंतर A ऑफ स्टार्टमध्ये काय टाकलं, A ऑफ एंड. एंड म्हणजे काय, H कुठं गेला, इथं चालला गेला. H कुठं गेला, चालला गेला. नंतर A ऑफ एंड म्हणजे काय, A ऑफ एंड म्हणजे इथं काय टाकलं तुम्ही, जी टेम्पमधली व्हॅल्यू आहे, J कुठं चालला जाईल, इथं आपलं चाललं जाईल. समजलं, तेव्हा हा स्वॅप झालेला आहे. स्वॅपिंगचं लॉजिक तुमच्या पहिल्या 2 लेक्चरमध्ये क्लिअर झालेलं आहे, तर याच्यावर जास्त मी टाईम करत नाही. ही स्वॅप झाल्यानंतर काय करायचं तुम्हाला, स्टार्टला प्लस प्लस. स्टार्टला प्लस प्लस म्हणजे आता स्टार्ट इथून निघून काय होती, स्टार्ट इथून निघून कुठं चालला जाईल, आपलं इथं चाललं जाईल. आणि एंड पण काय, एंडला काय करायचं तुम्हाला, मायनस मायनस. एंडला काय करायचं, मायनस मायनस म्हणजे कुठं रे, इथे. एंडला काय करायचं, मायनस मायनस. मग हे दोन्ही काय होतील परत, हे दोन्ही स्वॅप होतील. स्वॅप झाल्यावर काय होईल, हा S इकडे येऊन लागेल आणि A इथे येऊन लागेल. नंतर कोण स्वॅप होतील, हे दोघं स्वॅप होतील. टेम्पररी व्हॅरिएबलच्या मदतीने स्वॅप होतील, मला नाही वाटत. पण हे जेव्हा स्वॅप झाले, स्वॅप नंतर काय करायचं, स्टार्टला प्लस प्लस करावं लागेल ना आधी. स्टार्ट प्लस प्लस करून कुठं गेला रे, Y कडे गेला आपला. काय गेला, Y कडे गेला. आणि हा कुठं गेला, E कडे गेला. एंड कुठं गेला, E कडे गेला. एंड कमी कमी होतोय आणि स्टार्ट काय होते, वाढतोय आपला. मग स्वॅप कोणते होतील, Y आणि E काय होणार आहे, इथं स्वॅप होणार आहे. Y आणि इथं स्वॅप झाल्यानंतर मला सांगा इथं काय होणार आहे, Y आणि इथं चुकलं थोडंसं, हा J कुठं चालला जाईल, J इथं राहील, A इथं राहील. Y आणि कुठे, E इकडे चाललं जाईल आणि Y कुठे येईल, आपलं. आणि Y हे झाल्यानंतर आता काय होईल, स्टार्ट प्लस प्लस होईल. स्टार्ट प्लस प्लस होऊन काय होईल, आपला इथं येईल. एंड मायनस मायनस म्हणजे काय, जसं या दोघांनी एकमेकांना क्रॉस केलं म्हणजे एंडवाला पुढं चालला गेला, कशापेक्षा एंडवाला काय झाला, छोटा झाला स्टार्टपेक्षा. तर तुम्हाला काय करायचं आहे, लूपला ब्रेक करायचं आहे. लूपला ब्रेक झालं की तुम्ही बघा, लूप ब्रेक झाल्यानंतर A तुम्ही प्रिंट केला, तुम्हाला A कसं दिसणार आहे, या अशा फॉर्ममध्ये दिसणार. अशा फॉर्म म्हणजे काय, रिव्हर्सच्या फॉर्ममध्ये दिसणार. समजलं. हा प्रोग्राम खूप जणांना अवघड वाटतो, पण आपण काय एकदम सिम्पल वेने तुम्हाला इथे समजवलेला आहे.
आणि याची थोडी प्रॅक्टिस करा. हा इम्पॉर्टंट प्रोग्राम. हा झाला काय रिव्हर्स स्ट्रिंगचा प्रोग्राम. आता रिव्हर्स स्ट्रिंगवरून आठवलं अजून एक कन्सेप्ट आहे तुमची. कोणती? पॅलेंड्रोम. पॅलेंड्रोम स्ट्रिंग. जसं रिव्हर्स स्ट्रिंग होता ना तसंच एक अजून एक कन्सेप्ट आहे पॅलेंड्रोम स्ट्रिंग. आणि STRAVAच्या बेसवरच राहतं तो पण. आता इथं काय माहिती का रिव्हर्स स्ट्रिंगमध्ये पण तुम्हाला जसं कोणते इनबिल्ट फंक्शन यूज नाही करायचं होतं तसं इथं पण पॅलेंड्रोम स्ट्रिंगमध्ये पण तुम्हाला काय इनबिल्ट फंक्शनॅलिटी यूज नाही करायचं. इनबिल्ट फंक्शनॅलिटी यूज केलं तर 2च लाईनचा कोड होईल तो. आणि जर तुम्ही विदाउट युझिंग इनबिल्ट फंक्शनॅलिटीज केलं तर तो कोड कसा राहील हे तुम्हाला मी आता समजवतो. तर सगळ्यात पहिलं बघा पॅलेंड्रोम स्ट्रिंग म्हणजे काय. जसं की NAYAN नयन. नयनला तुम्ही जर काय केलं स्वॅप केलं याला रिव्हर्स केलं तर काय मिळणार आहे मला सांगा बरं. NAYAN नयनच मला मिळणार आहे. अशी स्ट्रिंग जी रिव्हर्स केल्यावर पण काय सेम दिसते त्या स्ट्रिंगला काय म्हणतो आपण पॅलेंड्रोम स्ट्रिंग. काय अशी स्ट्रिंग जिला रिव्हर्स केल्यावर पण काय मिळणार आहे मला सेम स्ट्रिंग मिळणार आहे तिला काय म्हणतो आपण पॅलेंड्रोम स्ट्रिंग. याचं लॉजिक कसं राहणार आहे. पहिली गोष्ट म्हणजे रिव्हर्स तर करावं लागणार आहे. मला सांगा जर पहिलं लेटरच आपलं काय निघालं पहिले लेटरच जर डिफरंट निघालं तर आपल्याला काय करायचं त्या लूपमध्ये काय करायचं इफ A ऑफ I. इथं बघा आपण एक लूप चालवला कुठून इथं समजा काय केलं मी स्टार्टला पॉईंट केलं आणि इथं काय पॉईंट केलं मी एंडला पॉईंट करून दिलं. 0 1 2 3 4 आणि एक ब्लॉक असेल आपला कशासाठी नलसाठी नल कॅरेक्टरसाठी. याच्यात किती याची साईज किती आहे 5 आहे. मी काय केलं इंट I इज इक्वल टू 0 पासून स्टार्ट केलं. I लेस दॅन कुठपर्यंत नेलं मी I लेस दॅन नेलं मी त्याला लेस दॅन इक्वल टू एंडपर्यंत नेलं. पहिली गोष्ट स्टार्टमध्ये काय टाकलं मी स्टार्टमध्ये टाकलं 0 एंडमध्ये काय टाकलं मी n-1. स्टार्टमध्ये 0 टाकलं आणि एंडमध्ये काय टाकलं n-1 टाकून दिलं. म्हणजे काय होईल n-1 म्हणजे काय 5 साईज आहे तर इथं 4 पर्यंत जाईल 0 पासून 5 पर्यंत आपलं जाणार आहे. n काय STR नावाच्या फंक्शननी त्याला कॅल्क्युलेट करेल. मला सांगा जर पहिले दोन सेम असेल पहिले दोनच म्हणजे हा एक आणि हा एक हे दोन्ही जर डिफरंट असेल तर ऑब्विसली काय राहणार आहे ती स्ट्रिंग पॅलेंड्रोम राहणार आहे की नाही. मग सगळ्यात पहिली बेस केस आपण हीच लावून देऊ ना. आयला काय करू इथं प्लस करू आणि इथं सगळ्यात पहिली एक बेस केस लावू. जर इफ A ऑफ स्टार्ट म्हणजे काय A मध्ये स्टोअर आहे समजा A मध्ये स्टोअर आहे A ऑफ स्टार्ट. मला सांगा A ऑफ स्टार्ट जर काय झालं A ऑफ नॉट इक्वल टू A ऑफ एंड. सॉरी बघा नॉट इक्वल असेल तर तुम्हाला काय करायचं ते सांगणं इम्पॉर्टंट. A ऑफ एंडच्या नॉट इक्वल असेल तर तुम्हाला काय करायचं तुम्हाला करायचं इफमध्ये ही कंडिशन टाका. जर असं असेल तर तुम्हाला डायरेक्ट इथं मॅसेज द्यायचा आहे नॉट अ पॅलेंड्रोम स्ट्रिंग आणि त्याच्यानंतर काय करायचं तुम्हाला ब्रेक करून द्यायचं. काय करायचं ब्रेक करून द्यायचं. आणि जर असं पूर्ण लूप चालून जर तुम्हाला पूर्ण स्ट्रिंग काय मिळते इक्वल मिळते म्हणजे ही कंडिशन कधी ट्रू होत नाही तर ऑब्विसली ती काय राहणार आहे ऑब्विसली ती स्ट्रिंग काय राहणार आहे का कारण की सगळे इक्वल येत आहे सगळे इक्वल येत आहे का कारण की याच्यानंतर ही कंडिशन झाल्यानंतर मी ते स्टार्टला काय करणार आहे प्लस करणार आहे आणि एंडला काय करणार आहे मी मायनस करणार आहे. स्टार्टला काय करायचं प्लस करायचे इथं 0 टाकण्यापेक्षा डायरेक्टली स्टार्टपासून पण टाकू शकता तुम्ही. स्टार्टला काय करशाल प्लस करशाल आणि एंडला काय करणार मी मायनस करेल. आणि हे जोपर्यंत हे पूर्ण लूप झाल्यानंतर हा लूप पूर्ण ब्रेक झाल्यानंतर तुम्ही बघशाल की होईपर्यंत पण सगळ्या ही कंडिशन जर ट्रूच होत नसेल जर ही कंडिशन ट्रू झाली तर तिथंच काय होतं आपला ब्रेक होते म्हणजे त्या लूपच्या बाहेर येणार आहे बाहेर येणार आहे. मग ही कंडिशन जर सगळे तुम्ही स्वॅप करताय आणि तुम्ही बघशाल काय सगळे होऊन तरी पण आपली काय लूप केव्हा होतं सगळे कॅरेक्टर संपल्यानंतर लूप जर ब्रेक होत असेल तर आपली स्ट्रिंग काय राहणार आहे पॅलेंड्रोम स्ट्रिंग असणार आहे. आणि जर असं झालं तर इक्वल म्हणजे पहिला आणि लास्टवाला जर बघितलं तर ते दोघे ज्याला पॉईंट करतात तेच जर इक्वल असेल तर काय राहणार जसं बघा नयन इथं A आणि एंड आहे हा वाय जसा तसंच राहील. पण बाकीचे तुम्ही दोघी बघशाल ते काय इक्वल आहे ना इक्वल आहे तर तुमचं काय होऊन जाईल तुमचं काय सेम लेटर स्वॅप होते. जर सेम लेटर स्वॅप होते तरच आपला काय राहणार आहे पॅलेंड्रोम स्ट्रिंग राहणार आहे. अदरवाईज ही पॅलेंड्रोम स्ट्रिंग असणार आहे का नाही. म्हणजे इथं काय करावं लागेल आपल्याला आता मी एक प्रोग्राम लिहितो त्या प्रोग्रामवरून तुमच्या सगळ्या कन्सेप्ट इथे क्लिअर होऊन जाईल. काय प्रोग्रामवरून सगळ्या कन्सेप्ट क्लिअर होऊन जाईल. आता काय हे जे आहे ना ठीक आहे आपण वाईल लूपनी करू स्वॅपची करायची गरज नाही कारण आपण इथे डायरेक्टली एक कंडिशन लावणार आहे
काय कंडिशन लावणार आहे, इफ मी काय बघितलं की जर माझा एंड हे दोन्ही ज्याला जो पॉईंट करतो तो जर इक्वल नसेल, त्याला जो पॉईंट करतो तो जर इक्वल नसेल तर ऑब्विसली काय राहणार आहे, ते आपले काय नसणार आहे, ते आपले काय ते ती स्ट्रिंग ही पॅलिंड्रोम स्ट्रिंग नसणार आहे. मी काय केलं, ए ऑफ स्टार्ट, जर ए ऑफ स्टार्ट नॉट इक्वल टू काय झालं, ए ऑफ एंड झाला, काय ए ऑफ एंड झाला, तर तुम्हाला सिम्पली काय करायचं आहे, सिम्पली एक मेसेज द्यायचा आहे, प्रिंटएफ काय करतोय मी हे थोडं सांगतो, थोडं दम मारा तुम्ही थोडंसं. इट इज नॉट पॅलिंड्रोम स्ट्रिंग, पॅलिंड्रोम स्ट्रिंग. इट इज नॉट पॅलिंड्रोम स्ट्रिंग. लय लवकर आला तो आज. हां, इट इज नॉट पॅलिंड्रोम स्ट्रिंग. इथं काय केलं मी, ब्रेक करून दिलं. ब्रेक केल्यामुळे काय झालं की जर तुमचं काय झालं, ए ऑफ स्टार्ट हा काय आला, ए ऑफ एंडशी इक्वल आला, तर सांगा मला जोपर्यंत जर तो दोन्ही लास्ट आणि फर्स्टवाला वर्डच जर इक्वल नसेल तर ऑब्विसली ती स्ट्रिंग काय राहणार आहे, पॅलिंड्रोम स्ट्रिंग असणार आहे का आपली, नाही. मग जसे ही कंडिशन जर ट्रू झाली तर मला काय मेसेज द्यायचा आहे, इट इज नॉट पॅलिंड्रोम स्ट्रिंग. आणि जर पॅलिंड्रोम स्ट्रिंग नाही तर मला पुढे ट्रॅव्हल्स करण्याची गरज आहे का, जर पहिलाच वर्ड माझा काय आला, वेगवेगळे आले म्हणजे काय, नयनमध्ये कसं यन आणि यन इक्वल आहे, तसं जे आणि एच इक्वल आहे का, नाही. मग जे आणि एच जर इक्वल नसेल तर ऑब्विसली ती स्ट्रिंग काय आहे, पॅलिंड्रोम स्ट्रिंग नाही राहणार. तर पहिल्या याच्यातच चेक करून आपला टाइम वाचेल ना तिथं. मग नंतर काय करायचं, स्टार्टला प्लस करायचं, एंडला काय करायचं, मायनस करायचं. आणि इथं काय करतो मी, एक फ्लॅग सेट करतो. फ्लॅग सेट कसं करायचं म्हणजे नाही, इथं इंट एफ इज इक्वल टू, इथं काय करतो, एफ इज इक्वल टू 0. एफ इज इक्वल टू 0 म्हणजे काय, जेव्हा माझी स्ट्रिंग अजून मी चेक पण नाही केली, जेव्हा माझी स्ट्रिंग काय एफ इज इक्वल टू 0, जेव्हा मी चेक पण नाही केली आणि जसे मला हा मेसेज दिसला, इट इज नॉट पॅलिंड्रोम स्ट्रिंग, एफमध्ये काय करायचं मला, एफमध्ये 1 करून द्यायचं आहे. आणि ह्या लूप ब्रेक झाल्यानंतर मला काय करायचं आहे, हा लूप जसा ब्रेक होईल आपला, इफ जर नॉट इक्वल टू काय असेल, एफ असेल. ही गोष्ट तुम्हाला समजणार नाही, थोडं थांबा, मी ड्राय रन करून दाखवेल तेव्हा समजा. इफ नॉट इक्वल टू एफ, तुम्हाला काय करायचं, प्रिंटएफ इथं काय मेसेज द्यायचा आहे, इट इज मला सांगा, या लूपच्या बाहेर आल्यानंतर म्हणजे ही जर कंडिशन कधी ट्रू झाली नाही तर आपला लूप ब्रेक होणार आहे का, नाही. लूप ब्रेक होणार नाही म्हणजे काय, ही कंडिशन ट्रू झाल्यानंतर लास्टला मी काय करेल, नॉट इक्वल टू एफ, तर इथं काय मेसेज देईल मी, ऑब्विसली जर ती नॉट नसेल तर म्हणजे काय राहणार आहे, पॅलिंड्रोम स्ट्रिंग राहणार. इट्स अ पॅलिंड्रोम स्ट्रिंग. काय पॅलिंड्रोम स्ट्रिंग आपलं काय असेल, मेसेज इथं असेल, काय पॅलिंड्रोम स्ट्रिंग मेसेज असेल. इथं काय करतो, F9 करतो, इट इज अ पॅलिंड्रोम स्ट्रिंग. याला कसं काय पॅलिंड्रोम सांगतो तो, JYSSला नेट बघितलं पाहिजे. नॉट इक्वल टू लिहायचं होतं, तर मी काय केलं, इक्वल टू नॉट असं लिहून दिलं होतं. नॉट इक्वल टू सांग काय, नॉट इक्वल टू ए ऑफ एन. तर आता तुम्ही बघशाल जेशी स्ट्रिंग पॅलिंड्रोम आहे का, नाही, कारण त्याला रिव्हर्स केल्यावरती काय मिळतो, आपल्याला वेगळी स्ट्रिंग मिळते. म्हणजे अशी स्ट्रिंग पॅलिंड्रोम आहे का, नाही. म्हणून काय इथं मेसेज काय दिला मी, इट इज नॉट पॅलिंड्रोम स्ट्रिंग. तुम्ही म्हणशाल सर रिव्हर्स स्ट्रिंगचं तर समजलं पण हे काय समजत नाही. तर आता तुम्हाला मी पूर्ण आता काय करतो, अजून एक आपण काय करू, एक नयन वर्ड टाकून ठेवू, NAYAN, नयन. F9 केलं मी, तर इट इज काय पॅलिंड्रोम स्ट्रिंग, कारण नयनला तुम्ही काय केलं, रिव्हर्स केलं तर काय मिळणार आहे, ऑब्विसली तुम्हाला सेम टू सेम मिळणार आहे. काय मिळणार आहे, सेम टू सेम मिळणार. आता तुम्हाला दाखवतो पूर्ण प्रोग्राम ड्राय रन करून दाखवतो. सगळ्यात पहिलं बघा, NAYAN, तर n नावाचं एक व्हेरिएबल आहे, ते काय करते, लेंथ कॅल्क्युलेट करते. याची लेंथ किती रे, 0 1 2 3 4 आहे. म्हणजे काय, बॅकस्लॅश 0 कुठं राहणार, इथं राहणार आहे. आणि जोपर्यंत हे येत नाही तोपर्यंत काय करायचं, आपल्याला आयला प्लस प्लस करायचं, आणि आयला प्लस करायचं. बॅकस्लॅश 0 आलं, तुम्हाला काय करायचं, बॅकस्लॅश 0 आल्यानंतर लूप काय होईल, तुमचा ब्रेक होईल. आणि लूप ब्रेक झाल्यानंतर तुम्ही बघशाल की टोटल किती राहणार आहे माझे, 1 2 3 4 5. तर मला लेंथ किती दिसेल, इथं 5 इथे दिसणार आहे. मी काय केलं, स्टार्टला इथं पॉईंट करून दिलं, स्टार्टला काय केलं, इथं पॉईंट केलं मी. एंडला कुठं पॉईंट केलं, इथं पॉईंट केलं मी. एंडला कुठं पॉईंट केलं, N-1ला. म्हणजे 5 जर लेंथ असेल तर N-1 म्हणजे काय, कुठं पॉईंट होईल आपला, 4ला माझा पॉईंट होईल. नंतर एक फ्लॅग सेट केला. ही फ्लॅग सेट कशासाठी करतो,
की एफ इज इक्वल टू 0 जेव्हा आपल्याला हो किंवा नाही असा आन्सर द्यायचा असेल ना तेव्हा फ्लॅग सेट करतो. मोस्ट ऑफ द तुम्ही बघशाल ना काउंट ऑफ ऑकरन्सेस, लिनियर सर्च या अशा प्रोग्राममध्ये काय केलं जातो एक फ्लॅग सेट केला जातो. तसंच इथं काय केलं मी एफ इज इक्वल टू 0 म्हणजे मला जर एखादी गोष्ट सापडायची ज्याचा आन्सर काय हा आणि ना मध्ये द्यायचा असेल तिथं आपण काय करू शकतो काय होय किंवा नाही मध्ये द्यायचं असेल तिथं काय करू शकतो आपण डायरेक्टली एक फ्लॅग सेट करू शकतो. जसं की जर जेव्हा मी काय चेकच केलं नाही किंवा मला मी स्ट्रिंग माहीतच नाही किंवा ही स्ट्रिंग पॅलेंड्रोम तेव्हा माहीतच नाही तेव्हा मी त्याच्यात काय देऊन दिलं एफ इज इक्वल टू 0 असं देऊन दिलं. आणि जसं तुम्हाला मी सांगितलं आपल्याला ही स्ट्रिंग रिव्हर्स कुठपर्यंत करायची असते जोपर्यंत स्टार्ट तुमचं काय लेस दॅन इक्वल टू एंड आहे तोपर्यंतच काय करायचं आपल्याला हे काम परफॉर्म करायचं. हे आपण मागं शिकलो हे का आपल्याला परफॉर्म करायचं कारण की एंडने जर क्रॉस केलं तर ऑब्व्हियसली स्ट्रिंग काय संपलेली आहे. स्ट्रिंग संपलेली आहे ना. एंडने जर स्टार्टला क्रॉस केलं म्हणजे काय पूर्ण कॅरेक्टर ट्रॅव्हर्स होऊन गेले दोन्ही साईडने आणि स्ट्रिंग काय झाली आपली इथं संपलेली. स्टार्ट ऑलवेज लेस दॅन इक्वल टू काय पाहिजे एंड पाहिजे. जर ए ऑफ स्टार्ट काय रे ए ऑफ स्टार्ट आहे आपलं एन नॉट इक्वल टू एन आहे का नाही एन तर दोघं इक्वल आहे. इक्वल नाही तुम्हाला काय करायचं हा इफवाला ब्लॉक चालेल का आपला नाही तुम्हाला काय करायचं स्टार्टला प्लस प्लस करायचं. स्टार्ट प्लस होऊन कुठं जाईल रे स्टार्ट प्लस होऊन जाईल एकडे आणि एंडला काय करायचं तुम्हाला त्याच्यानंतर मायनस मायनस एंडला काय करायचं मायनस मायनस म्हणजे एंड कुठं जाईल रे इथं जाईल. मग इथं परत चेक होईल ए ऑफ स्टार्ट काय रे ए नॉट इक्वल टू ए आहे का नाही ए नॉट इक्वल टू नाही ए दोन्ही ते इक्वल आहे म्हणजे इक्वलला ब्लॉक परत चालेल का नाही चालणार परत नाही चालणार. मग काय होईल परत तुम्हाला काय काम करायचे स्टार्टला प्लस प्लस होऊन काय होईल रे स्टार्ट प्लस प्लस होऊन आपला होईल इथे वायकडे जाईल आणि हा पण कुठं जाईल एंड आपला कुठं जाईल हा प्लस होऊन वायकडेच जाईल. मला सांगा ए ऑफ स्टार्ट म्हणजे काय वाय ए ऑफ एंड म्हणजे काय वाय हे दोन्ही इक्वल आहे नॉट इक्वल आहे का नाही हे दोन्ही ते इक्वल आहे म्हणजे इफवाला ब्लॉक चालणार आहे परत माझा नाही चालणार आहे. इफवाला ब्लॉक चालणार आहे का नाही. नंतर काय होईल स्टार्ट काय होईल आपला स्टार्ट होईल प्लस प्लस होऊन कुठं होईल रे इथं चालला जाईल. एंड मायनस मायनस होऊन कुठं चालला जाईल रे एंड मायनस मायनस होऊन इथं चालला जाईल. जसं एंडनी काय केलं स्टार्टला क्रॉस केलं तर आपला लूप काय होणार आहे इथे ब्रेक होणार आहे. लूप काय होणार आहे ब्रेक होणार आहे. आणि लूप ब्रेक झाल्यानंतर मला काय सांगितलं लूप ब्रेक झाल्यानंतर मी तुम्हाला काय सांगितलं जर ही कंडिशन कधी ट्रूथ झाली नाही ही कंडिशन ट्रूथ झाली नाही म्हणजे एफमध्ये काय राहणार आहे माझा एफमध्ये ऑब्व्हियसली काय राहणार आहे माझा एफमध्ये 0च राहणार आहे. जर नॉट इक्वल टू 1 आलं म्हणजे काय हा पूर्ण लूप झाल्यानंतर मला सांगा इथं जर 1 आलं नॉट इक्वल टू 0 म्हणजे काय नॉट इक्वल टू 0 म्हणजे काय झालं 1 झालं म्हणजे इफची कंडिशन काय झाली रे ट्रू झाली म्हणजे आपल्याला मेसेज काय मिळणार आहे इट इज अ पॅलेंड्रोम स्ट्रिंग. अदरवाईज सांगा जर आपली जर इथं 1 आहे हा 1 आला म्हणजे काय आपलं इट इज नॉट पॅलेंड्रोम स्ट्रिंग हा मेसेज येणार आहे मला आणि 1 आला म्हणजे काय ही कंडिशन चालणार आहे का माझी नाही डायरेक्टली 1 येऊन मग मला काय मिळेल इट इज नॉट पॅलेंड्रोम स्ट्रिंग हाच एवढाच मेसेज मला मिळेल. समजलं हे झालं आपलं काय पॅलेंड्रोम स्ट्रिंगचा पण प्रोग्राम तुम्हाला मी रिव्हर्स स्ट्रिंग सोबतच टाकला आणि नयन बघा नयन आपला हा पॅलेंड्रोम स्ट्रिंग आहे तर मला आउटपुटमध्ये काय मिळालं पॅलेंड्रोम स्ट्रिंग असं आउटपुटमध्ये मिळालं. समजलं काय केलं आपण ते दोन्ही प्रोग्राम खूप इझी आहे. दोन्ही प्रोग्राम म्हणजे मी आधी ज्या वेमध्ये शिकवतो तो थोडा कॉम्प्लेक्स वे होता पण जसं जसं आपण प्रॅक्टिस करतो तसं तसं आपलं लॉजिक काय इम्प्रूव्ह होत चालतं त्याच्यामध्ये अजून मी इझी तुम्हाला करून सांगितलेलं आहे. तर रिव्हर्स स्ट्रिंग पॅलेंड्रोम स्ट्रिंग strRV झालेले. आता नेक्स्ट 2 फंक्शन बाकी त्यांचं मी काम एक्सप्लेन करून देतो तुम्हाला आणि त्याचं तुम्हाला आहे ना काही होमवर्कला पण राहतील. होमवर्कला म्हणजे काय जसं की एक असेल आपलं strcpy म्हणजे एक स्ट्रिंग दुसऱ्या स्ट्रिंगमध्ये कॉपी करायची असेल तिथे काय यूज करतो आपण strcpy नावाचं फंक्शन यूज करतो. जसं की मी आता काय इथे एक कॅरेक्टर घेतला आहे कॅरेक्टर इथे एक एम्प्टी घेतलेलं आहे आणि इथं काय केलं रे मी एक अमित नावाची स्ट्रिंग घेतली मी काय केली अमित नावाची स्ट्रिंग घेतली. याला काय करायचं मला कॉपी करायचं तर मी काय केलं एक एम्प्टी ॲरे घेतला झेड नावाचा आणि झेड नावाचं काय मिळालं कॅरेक्टर ॲरे घेतला आणि याच्यामध्ये 10 मी साईज देऊन दिली याला काय दिली 10 साईज देऊन दिली. जर मी strcpy नावाचं फंक्शन घेतलं आणि इथं काय पास केलं मी आपल्याला कॉपी कुठं करायचे म्हणजे डेस्टिनेशन काय इथं काय असते आपली DES डेस्टिनेशन डी आधी येतो ना मग झेड म्हणजे काय डी नंतर तुम्हाला कॉपी करायचं कोणाचं कंटेंट कॉपी करायचं जे एमध्ये ते काय करायचं झेडमध्ये कॉपी करायचे आणि तुम्ही याला स्टोअर कुठं करताय स्टोअर करण्यापेक्षा तुम्ही काय करताय याला इथं कॉपी करताय ना म्हणजे याच्यात कॉपी करताय त्याला प्रिंट करून बघू. आता झेडमध्ये काय आहे का नाही. जर मी इथं झेडला प्रिंट केलं प्रिंट एफ काय केलं मी प्रिंट एफ %s
आणि काय केलं मी झेडला इथं प्रिंट केलं तर मला काय मिळेल माहिती का, ते झेडला प्रिंट केल्यावर पण अमित मिळेल आणि एला प्रिंट केलं तरी काय मिळणार मला अमित मिळणार आहे. मग इथं कसं होतं सिंटॅक्स कसा आहे त्याचा, इथं असतो आपला झेड म्हणजे काय, इथं असतो डेस्टिनेशन आणि नंतर काय असतं सोर्स, की तुम्हाला कशामध्ये कॉपी करायचं ते डेस्टिनेशन, कुठून कॉपी करायचं ते तुम्हाला सोर्स. मग असं असतं strcpy नावाचं फंक्शन. याचं डायरेक्ट इनबिल्ट फंक्शन तुम्हाला सांगतो आणि याचा तुम्हाला जो विदाऊट युजिंग strcpy कसं करता हे तुम्हाला कमेंट सेक्शनमध्ये सांगायचं. काही टास्क ते तुम्ही स्वतः पण केलेले पाहिजे, आलं ना, कारण आपण मागच्या ज्या गोष्टी घेतल्या त्याच्याशी रिलेटेड हा आपण, तर तुम्ही करा, नाही जमला तर आपण पुढच्या लेक्चरमध्ये जरूर घेऊ, समजलं. पण हा एकदा ट्राय करा आणि याचा प्रोग्राम कमेंट सेक्शन किंवा मला इंस्टाग्रामवर तुम्ही फोटो काढून पाठवला तरी चालेल, आलं ना. आता इथं काय करतो मी, इथं मी या सगळ्या गोष्टी काढून टाकतो. याचा तुम्हाला प्रोग्राम तुम्ही ऑब्व्हियसली लिहिला असेलच, माझ्यासोबत टाईप करत असालच. जे टाईप नसेल करत त्यांचा इथं लॉस आहे की जेव्हा लिहित नसेल ते लॉस आहे, म्हणून मी कोड देत नाही, कारण मला माहिती कोड वगैरे दिला लगेच गिटअपची रिपॉझिटरी क्लोन करून घेशाल, प्रॅक्टिस नाही करणार तुम्ही, त्याच्यामुळे मी कोड देणं टाळतो मोस्टली. आणि ज्यांना तरी पण कोड पाहिजे असेल तर नोट्समध्ये मी देणारच स्ट्रिंगच्या, त्या नोट्स डाउनलोड करा, तिथं मी थोडा वेगळ्या वेळेने शिकवलेला आहे तो पण समजण्याचा प्रयत्न करा, पण इथं जो शिकवलेला तो तर तुम्हाला ऑब्व्हियसली समजणारच. स्ट्रिंगला काय करायचं, मला कॉपी करायचं कशामध्ये रे, ही नयन स्ट्रिंग आहे ना, मला कॉपी करायची कशामध्ये, झेडमध्ये. झेड मग तो कोणता साईजचा आहे, 10 साईजचा ठेवला मी. त्याच्यात काय कॉपी करायचं मला, strcpy नावाचं जे फंक्शन आहे, ज्याने काय करायचं मला strcpy नावाच्या फंक्शननी मला झेडमध्ये काय करायचं, एचा डेटा कॉपी करायचं. तर झेड कॉमा ए, पहिले काय पास करतो आपण डेस्टिनेशन, नंतर काय पास करतो आपण सोर्स, नंतर काय पास करतो आपण सोर्स. आता मी काय करतो इथं झेडला प्रिंट करतो, प्रिंट एफ काय केलं मी, %s, स्ट्रिंगला प्रिंट करायचं ना %s, आणि कशाला झेडला आपण इथे प्रिंट करू, F9 केलं मी. तर बघा नयन मला काय, मी झेडला जरी प्रिंट केलं तरी काय एमलला डेटा मला काय दिसतो झेडमध्ये दिसतोय. मग तुम्ही म्हणशाल एमलला डेटा क्लिअर झाला का, नाही. मग मी तर काय करतो तुम्हाला एला पण प्रिंट करून दाखवतो. F9 केलं, इथं बघा नयन पण आपलं काय झालं प्रिंट झालेलं. इथं फक्त लक्षात ठेवा चुका कुठं होते, आधी डेस्टिनेशन म्हणजे तुम्हाला कॉपी कुठं करायचं झेडमध्ये आणि कुठून कॉपी करायचं एमधून, तर आपला तो पण होऊन जाईल. आता याचं तुम्हाला एक टास्क आहे, विदाऊट युजिंग strcpy कसं आपण एका स्ट्रिंगमधला डेटा दुसऱ्या स्ट्रिंगमध्ये कॉपी करू शकतो, हा तुम्हाला टास्क आहे. अजून एक फंक्शन आहे, जे फंक्शन आहे आपलं काय, strcat नावाचं फंक्शन आहे, स्ट्रिंगला कॉन्कॅटिनेट करणं किंवा स्ट्रिंगला जोडणं. स्ट्रिंगला जोडणं काय, strcat म्हणजे काय, strcat असं फंक्शन आहे. जरी मी या झेडमध्ये काय टाकून दिलं, झेडमध्ये टाकलं समजा कोडिंग, काय टाकलं मी डबल कोट्समध्ये CODING, कोडिंग मी असं टाकून दिलं. आणि इथं काय केलं मी, झेडच्या पुढं काय झालं पाहिजे, नयन आपला जॉईन झाला पाहिजे. म्हणजे इथं काय पास केलं मी डेस्टिनेशन, नंतर एमध्ये काय सोर्स आहे, डेस्टिनेशन नंतर सोर्स. मग इथं काय केलं मी F9 इथं प्रिंट केलं, तिथं बघा काय झालं नयन. का, कारण मी प्रिंट कोणाला केलं, एला प्रिंट केलं. मला प्रिंट कोणाला करायचे, झेडला मी इथं प्रिंट करतो, काय करतो झेडला मी इथं प्रिंट करतो. तिथं बघा कोडिंग नयन आपला असं प्रिंट झालं, कोडिंग नयन. म्हणजे आधी झेड तुम्ही कोणाच्या म्हणजे कुठं तुम्हाला जोडायचे, तुम्हाला झेड नंतर काय करायचं ए जोडायचं, तर मी काय केलं कोडिंग नयन. आता मी काय करतो इथं ए आणि झेड करून बघतो, ए आणि काय करतो झेड करून बघतो. आणि प्रिंट कशाला करतो रे, प्रिंट करतो मी एला, जो आधी त्याला काय करायचं प्रिंट करायचं. तर इथं बघा नयन कोडिंग असं प्रिंट झालं, दोन्ही स्ट्रिंग काय झाल्या आपल्या इथे जॉईन झालं. त्याच्यासाठी काय फंक्शन आहे, strcat नावाचं फंक्शन आहे. तर हे झालं इनबिल्ट फंक्शनॅलिटीज. हे दोन्ही फंक्शनचे तुम्हाला काय करायचे, विदाऊट युजिंग हे दोन प्री डिफाईन फंक्शन तुम्ही कसं करशाल, कमेंट सेक्शनमध्ये सांगा किंवा मला इंस्टाग्रामवर मेसेज करून किंवा फोटो वगैरे तुम्ही टाकू शकता त्या प्रोग्रामचा, आलं नाही ना. तर हे होते आपलं सगळं स्ट्रिंगचं पूर्ण प्रोग्राम. मिशन बाकी आहे ते कोणत्याही स्ट्रिंगला कम्पेअर करायचं, म्हणजे दोन स्ट्रिंग ही इक्वल आहे की नाही हे कसं चेक करायचं हे तुम्हाला आता शिकवतो मी. तर strcmp नावाचं एक फंक्शन आहे दोन स्ट्रिंगला कम्पेअर करण्यासाठी. तर ऑलमोस्ट आपण पहिले 4 फंक्शनॅलिटीज व्यवस्थित शिकलेले आहे. त्याच्यातले 2 फंक्शनॅलिटीजचं मी विथ आणि विदाऊट दोन्ही शिकवले. 2 तुम्हाला मी टास्क दिलेले कारण ते इझी होते विदाऊट युजिंग प्री डिफाईन फंक्शन. आणि अजून एक बाकी आहे ते पण तुम्हाला एक टास्क असेल, पण त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगेल की strcmp काम कसं करतं, काय strcmp काम कसं करतं हे तुम्हाला सांगायचं. जसं की एक स्ट्रिंग आहे, एक कॅरेक्टर ॲरे डिक्लेअर केला मी, इथे तुम्हाला इम्प्लिमेंट पण त्याच्यासोबत करून दाखवतो. जसं की मी एक कॅरेक्टर ॲरे घेतला, कॅरेक्टर ए, इथं काय केलं मी एमध्ये टाकलं मी, जसं एक स्ट्रिंग टाकली मी, इथं स्ट्रिंग टाकली मी जसं की JAYSH, जयश एक स्ट्रिंग घेतली मी.
आणि दुसरी एक स्ट्रिंग घेतली मी, काय दुसरी स्ट्रिंग घेतली काय मी, जसं की कॅर काय घेतलं, बी मधली एक स्ट्रिंग घेतली आणि याच्यात पण मी काय केलं, जयेश नावच ठेवलं. मी काय ठेवलं, जयेश नावच ठेवलं, जयेश, JAYESH, जयेश. सेम टू सेम जसं वरती तसंच काय केलं इथं घेतलं. कॅपिटल लेटर पण सेम ठेवलं, स्मॉल लेटर पण काय ठेवले, सेम ठेवले. आता मला काय करायचं, कम्पेअर करायचं. तर कम्पेअर करायचं तर काय करायचं फक्त माहिती का, strcmp नावाचं जे फंक्शन आहे, त्या दोन स्ट्रिंग कम्पेअर करायचे, ते आधी पास करायचं. ए आणि बीला काय केलं इथं मी पास केलं आणि याचा जो रिझल्ट आहे ना तो काय करतो मी, कसा येतो तुम्हाला हे सांगतो. यल नावाचं एक काय घेतलं, व्हेरिएबल घेतलं मी, त्याच्यामध्ये काय रिझल्ट आपला येणार आहे. आता इंटिजरमध्ये का स्टोअर केलं मी, तर आहे ना इक्वल केव्हा असते स्ट्रिंग माहिती का, जर जेव्हा दोन्ही इक्वल असं ना, तर str स्ट्रिंग कम्पेअर केल्यानंतर तिथं काय असतं आपला 0. 0 म्हणजे काय, बोथ स्ट्रिंग इक्वल. आणि एक असतं 1 येऊ शकतं किंवा मायनस येऊ शकतो. 1 आणि मायनस कसं काय येऊ शकतो, आस्की वर्ड माहिती आहे तुम्हाला, प्रत्येक कॅरेक्टरला काय राहतो, एक वर्ड असतो. प्रत्येक कॅरेक्टरला काय असतो, एक नंबर असतो आपला. त्या नंबरचा मधला डिफरन्स जर काय आला, एक तर पॉझिटिव्ह येऊ शकतो किंवा निगेटिव्ह येऊ शकतो. त्या नंबरमधला डिफरन्स काय राहू शकतो, एक पॉझिटिव्ह येऊ शकतो किंवा निगेटिव्ह येऊ शकतो. तर जेव्हा पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह जर त्याचा डिफरन्स येत असेल, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह काही पण नंबर येऊ शकतो, जर असा डिफरन्स येत असेल तर ती स्ट्रिंग काय आहे, ऑब्व्हियसली इक्वल नाही राहणार. आणि दोन्ही मला जर डिफरन्स काय, डिफरन्स मला जर 0 येत असेल, त्या दोन्ही कॅरेक्टर मला जर डिफरन्स काय असेल 0 येत असेल, तर ती स्ट्रिंग काय राहणार आहे माझी, इक्वल राहणार आहे. ती स्ट्रिंग काय राहणार आहे, इक्वल राहणार आहे. सिम्पली माझे काय चेंजेस करायचे फक्त मला, चेंजेस काय करायचे मला इथं, फक्त चेंजेस एकच करायचे, ते म्हणजे काय, इथं मला टाकायचं आहे इफ जर यल इक्वल टू काय आलं, 0 आलं, तर मला काय करायचं, इथे एक मेसेज द्यायचा आहे, प्रिंट बोथ स्ट्रिंग आर इक्वल, बोथ स्ट्रिंग आर इक्वल. नंतर काय एल्समध्ये काय, एल्समध्ये असेल आपले प्रिंट बोथ स्ट्रिंग आर नॉट इक्वल, बोथ स्ट्रिंग आर नॉट इक्वल, बोथ स्ट्रिंग आर नॉट इक्वल. तर इथं काय झालं, यल इक्वल टू 0 आलं म्हणजे काय, बोथ स्ट्रिंग आर इक्वल, अदरवाईज बोथ स्ट्रिंग आर नॉट इक्वल. म्हणजे -1 1 काय असं आलं तर काय, तर बोथ स्ट्रिंग आर नॉट इक्वल. आणि जर 0 आलं तरच काय राहणार, माझी स्ट्रिंग इक्वल राहणार. F9 केलं मी, तर बघा जे दोन्ही काय केलं ते सेम केलं, तर माझं काय मिळालं, बोथ स्ट्रिंग आर इक्वल. जर इथं मी काय केलं, जेला स्मॉल केलं ना, स्मॉल केलं म्हणजे काय, स्मॉल लेटरचं पण तुम्हाला माहिती आहे आस्की नंबर काय राहतो, वेगळा राहतो. थोडा आस्की नंबर बद्दल थोडं सर्च करा, तुम्हाला गुगलला मिळेल, तो टेबल मिळेल, तिथे टेबल बघा जेसाठी काय नंबर आहे आणि कॅपिटल जेसाठी काय नंबर, दोघांसाठी काय वेगवेगळे नंबर आहे. इथं बघा बोथ स्ट्रिंग आर नॉट इक्वल, काय बोथ स्ट्रिंग आर नॉट इक्वल असा मेसेज तुम्हाला मिळेल. समजलं. तर हे झालं आपलं काय, strcmp बद्दल पण इथं मी तुम्हाला डिस्कस केलेलं आहे. तर याचं पण तुम्हाला एक टास्क आहे, ही मागची 3 फंक्शन आहे त्याचा टास्क आहे, strcat, strcmp आणि strcpu आहे. ही तिघं तुम्हाला काय करायचे, तिघं तुम्हाला काय करायचे, यांचं विदाऊट युझिंग हे 3 फंक्शन न करता कसं करता हे तुम्हाला काय करायचं आहे. याचा पूर्ण प्रोग्राम आहे ना, मला तिन्ही प्रोग्राम आहे ना इथं कमेंट सेक्शनमध्ये टाका किंवा मला इंस्टावर त्याचे DM करून नक्की सेंड करा. आलं ना. तिघं पण खूप इझी आहे, अवघड काहीच नाही त्याच्यामध्ये. पहिले 2 थोडे, दुसरा थोडं तुम्हाला अवघड वाटू शकतो, त्याच्या बेसिसवर प्रोग्राम जास्त असतात. पण या बाकीचे यूज तुम्हाला ॲक्च्युअल कळालं तरी सफिशियंट आहे. पण याचा लॉजिकल वेमध्ये जर तुम्हाला आन्सर विचारलं गेलं तर ते पण तुम्हाला देता आलं पाहिजे. तर चला आता पुढे जाऊ. सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे समजावण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणजे की स्ट्रिंगचा मी मागचा एक पार्ट घेतला होता, तो पण खूप डिटेलमध्ये घेतला होता. हा पण पार्ट खूप म्हणजे डिटेलमध्ये घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुम्हाला सगळ्या गोष्टी व्यवस्थित रिव्हिजन करायचे आणि इंटरव्ह्यूसाठी क्वेश्चन कोणते याच्यामध्ये इम्पॉर्टंट, तर तुम्हाला मोस्टली रिव्हर्स स्ट्रिंग, पॅलिंड्रोम स्ट्रिंग आणि विदाऊट युझिंग मी जे प्रीडिफाईन फंक्शन आहे त्याचा यूज न करता मी कसं याला हे काम परफॉर्म करू शकतो. जसं स्ट्रिंगला रिव्हर्स करण्याचं झालं, स्ट्रिंगला कॉपी करण्याचं झालं, पॅलिंड्रोम स्ट्रिंगचं तर सांगितलंच तुम्हाला मी. strcat हे काय तुम्हाला प्रीडिफाईन फंक्शन कसं काम करतं हे माहीतच पाहिजे. त्याच्यासोबत याचा यूज न करता मी कसं या प्रोग्रामला लिहू शकतो, म्हणजे लॉजिकली तुम्ही किती चांगली, जर टेस्ट करायचं असेल तर असे क्वेश्चन तुम्हाला स्ट्रिंगवर विचारले जाऊ शकता. आणि अजून स्ट्रिंग आपल्या डिटेलमध्ये कुठं होणार आहे, C+ DSA मध्ये, त्याच्यामध्ये लीड कोडचे प्रॉब्लेम पण घेणार आहे मी. ऑलमोस्ट माझं टार्गेट आहे की 300 ते 400 लीड कोडचे प्रॉब्लेम आपण घेणार आहे. ती सिरीज कंप्लीट 4 महिने चालणार आहे. पूर्ण डीपमध्येच घेणार आहे आपण, भले टाईम लागला तरी चालेल, पण आपल्याला सगळं काय
व्यवस्थितपणे शिकवायचं आहे. तर आजच्या दिवस एवढंच, बाकीचं बघू आपण पुढच्या लेक्चरमध्ये. थँक्यू सो मच, ऑल द व्हेरी बेस्ट.